नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी भूगोलातील एक महत्त्वाचा आणि तुलनात्मक अभ्यास पाहणार आहोत. भारत आणि ब्राझीलचे स्थान आणि भौगोलिक विस्तार. भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश जगातील महत्त्वाच्या विकसनशील अर्थव्यवस्था आहेत. भौगोलिकदृष्ट्या दोन्ही देशांचा आकार खूप मोठा आहे. ही तुलना आपल्याला दोन्ही देशांची भूरचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल. 10वीच्या अभ्यासक्रमात या दोन देशांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आपल्याला जागतिक भूगोलाची आणि त्यांच्या हवामानाची अर्थव्यवस्थेची मूलभूत माहिती मिळते. या दोन महाकाय देशांच्या स्थान आणि विस्ताराची तुलना करणे यासाठी महत्त्वाचे आहे, कारण यामुळे आपल्याला त्यांचे हवामान, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि ऐतिहासिक विकास यातील फरक आणि साधर्म्य समजतात. पहिला मुद्दा आहे स्थान आणि गोलार्ध. पृथ्वीवर कोणतेही स्थान निश्चित करण्यासाठी आपण गोलार्धांचा वापर करतो. चला, दोन्ही देश कोणत्या गोलार्धात आहेत ते पाहू. भारताचा विचार केल्यास भारत पूर्णपणे उत्तर गोलार्धात आणि पूर्व गोलार्धात स्थित आहे. हे आशिया खंडाच्या दक्षिणेकडील भागात आहे. ब्राझील याउलट प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे, मात्र त्याचा काही भाग उत्तर गोलार्धात आहे आणि तो पूर्णपणे पश्चिम गोलार्धात स्थित आहे. तो दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य-पूर्व भागात आहे. आता आपण भौगोलिक विस्तार पाहू. याचा अर्थ अक्षांश आणि रेखांश विस्तार किती आहे, यामुळे देशाचा नेमका आकार आणि लांबी-रुंदी समजते. भारताचा अक्षांश विस्तार सुमारे 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर आहे, तर रेखांश विस्तार 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व आहे. ब्राझीलचा अक्षांश विस्तार सुमारे 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण आहे आणि रेखांश विस्तार 34°47' पश्चिम ते 73°48' पश्चिम आहे. आता तुलना करूया त्यांच्या आकाराची आणि एकूण क्षेत्रफळाची. क्षेत्रफळाच्या दृष्टीने दोन्ही देशांचे जागतिक स्थान काय आहे ते पाहू. ब्राझील भारतापेक्षा अंदाजे 2.6 पट मोठा आहे. जागतिक क्रमवारीत ब्राझील 5व्या क्रमांकावर आहे, तर आपला भारत 7व्या क्रमांकावर आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 32.8 लाख चौरस किलोमीटर आहे, जे त्याला जगातील 7व्या क्रमांकाचा मोठा देश बनवते. शेवटी आपण या दोन्ही देशांच्या सीमा आणि त्यांच्या शेजारील देशांबद्दल माहिती घेऊया. भारताच्या वायव्येस पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूतान, तर पूर्वेस बांगलादेश आणि म्यानमार आहेत. श्रीलंकेसोबत भारताची सागरी सीमा आहे. ब्राझीलची सीमा दक्षिण अमेरिकेतील चिले आणि इक्वाडोर वगळता जवळपास सर्व देशांना लागून आहे. उदा व्हेनेझुएला, कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया, अर्जेंटिना आणि उरुग्वे. आता या दोन्ही देशांच्या हवामान आणि भौगोलिक रचनेवर परिणाम करणारे महत्त्वाचे अक्षवृत्त पाहूया. भारताच्या अगदी मध्यातून कर्कवृत्त 23°30' उत्तर जाते, ज्यामुळे भारताचे उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीय असे विभाजन होते. ब्राझीलच्या उत्तरेतून विषुववृत्त जाते आणि दक्षिणेतून मकरवृत्त 23°30' दक्षिण जाते. यामुळे ब्राझीलचा मोठा भाग उष्णकटिबंधात येतो. चला तर मग आपण भारत आणि ब्राझीलच्या स्थान आणि विस्ताराच्या तुलनेत काय शिकलो त्याचा थोडक्यात सारांश पाहूया. भारताचे स्थान उत्तर-पूर्व गोलार्धात आहे, तर ब्राझील दक्षिण-पश्चिम गोलार्धात. ब्राझील क्षेत्रफळात मोठा आहे, परंतु दोन्ही देशांना महत्त्वाच्या अक्षवृत्तांनी स्पर्श केला आहे, ज्यामुळे त्यांच्या हवामानावर मोठा परिणाम होतो. तुम्ही आता या दोन्ही देशांचा अधिक सखोल अभ्यास करू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या भूगोलाच्या पुस्तकाचा वापर करा. धन्यवाद आणि पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा.